आज आपण मस्त छान असा चटपटीत कॉर्न पुलाव बनवणार आहोत. कॉर्न पुलाव अप्रतिम लागतो एकदम. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. एकदम साध्या सोप्या पद्धतीने झटपट बनवणार आहोत. कॉर्न पुलाव बनवण्यासाठी आपल्याला काही भाज्या लागणार आहेत. नंतर कॉर्न लागणार आहेत, म्हणजेच मकीची कणसांमधले दाणे लागणार आहेत, म्हणजेच मकीचे दाणे. आता ह्या दिवसांमध्ये पावसाळ्यात खूप मकीचे कणसं येतात, तर त्याचा आज आपण मस्त पुलाव बनवणार आहोत. कुकरमध्ये बनवणार आहोत. तर कुकरमध्ये आवडीप्रमाणे तेल घ्यायचं. तेल चांगलं गरम झालं की 1 चमचा मोहरी घालायची. मोहरी चांगली तडतडली की 1 चमचा जिरं घालायचं आहे. जिरं फुलून आल्यानंतर काही खडे मसाले घालायचे जे तुमच्याकडे असतील ते. दालचिनी, मिरे, लवंग, मसाला वेलदोडा आणि 1 हिरवा वेलदोडा. 2-3 दालचिनीचे तुकडे, 2-3 मिरे, 2-3 लवंग, 1 मसाला वेलदोडा, 1 हिरवा वेलदोडा आणि 1 हिरवी मिरची. नंतर 2 मीडियम आकाराचे उभे कापलेले कांदे. या ठिकाणी तुम्ही बारीक कांदा पण कापू शकतात. नंतर 2 मीडियम आकाराचे कांदे घातलेले आहेत. आता कांदा थोडासा आपल्याला परतवून घ्यायचा आहे. थोडा कांदा परतवला गेल्यानंतर 1 मोठा चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आहे. तर या ठिकाणी आलं लसूण खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं आहे. तर आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे. आलं लसूण परतवला गेल्यानंतर 1 टोमॅटो घालायचा आहे. 1 बारीक कट केलेला टोमॅटो, 1 सिमला मिरची बारीक कट केलेली. टोमॅटो आणि सिमला मिरची पण परतवून घ्यायची. कांदा, टोमॅटो आणि सिमला मिरची नरम झाल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये मसाले घालायचे आहे. 1 चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर. नंतर माझ्याकडे काळा मसाला आहे. तुमच्याकडे गरम मसाला असेल, गरम काळा कुठलाही मसाला असेल तो घातला तरी देखील चालेल. तर या ठिकाणी मी 3 लहान चमचे काळा मसाला घातलेला आहे. मिक्स करून घेऊ, किंवा काळा मसाल्याच्या जागी तुम्ही गरम मसाला पण घालू शकता. आता या ठिकाणी फोडणी तयार आहे. थोडंसं पाणी घालायचं चमचाभर, आणि आता हा मसाला मस्त तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. तर कढीपत्ता घालूया. सुरुवातीला मी कढीपत्ता घालायचं विसरली, तर आता घालते. कढीपत्ता घातलेला आहे. आता आपण याच्यामध्ये काही भाज्या घालणार आहोत. ज्या तुमच्याकडे उपलब्ध असतील त्या भाज्या घालू शकतात. फरसबी, गाजर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉर्न, मकीचे दाणे. म्हणजेच कॉर्न पुलाव आपण बनवणार आहोत. तर तुमच्याकडे तुम्हाला जितके कॉर्न घालायचे तितके घालू शकतात. खूप छान लागतो हा पुलाव, कॉर्न पुलाव. तर या ठिकाणी सगळा मकीचे जे कणीस होते त्याच्यातनं मकीचे दाणे काढून घेतले आणि ते दाणे घातलेले आहेत. फोडणीमध्ये मिक्स करून घेतल्या सगळ्या भाज्या. आणि आता छान पुलाव शिजण्यासाठी या ठिकाणी पाणी घातलेलं आहे. तर आता तुम्ही किती तांदूळ घेणार आणि तुमच्या तांदळाला शिजण्यासाठी किती पाणी लागतं तितकं पाणी घालायचं. आता ह्या पाण्याला उकळी आली की मग लगेच आपण धुतलेला तांदूळ याच्यामध्ये घालणार आहोत. कुठल्याही तांदळाचा वापर तुम्ही करू शकता. आता मला जितकं तांदळाला पाणी लागणार होतं तितकं मी पाणी घातलं. फोडणीचं पाणी उकळल्यानंतर धुवून घेतलेला तांदूळ फोडणीमध्ये घातला, फोडणीच्या पाण्यामध्ये. आता चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. मिक्स करून घेऊ. मीठ मिक्स करून घेतल्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला छान अजून मस्त पुलावाला टेस्ट येण्यासाठी 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे. असेल तर घाला, नाही घातलं तरी देखील चालेल. तर 1 चमचा साजूक तूप घातलेला आहे. मिक्स करून घेऊ आणि कुकरचं झाकण बंद करून 2 ते 3 शिट्ट्या या ठिकाणी आपल्याला घ्यायच्या आहेत. तुमच्या कुकरला किती शिट्ट्या लागतात तितक्या शिट्ट्या घ्यायच्या. 2-3 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर बघूया. तर या ठिकाणी कुकरची वाफ पूर्णपणे निघून गेलेली आहे आणि मस्त आता या ठिकाणी आपला कॉर्न पुलाव तयार झालेला आहे. अप्रतिम लागतो, चव खूप छान लागते ह्या पुलावाची. आता वरून कोथिंबीर घालू बारीक कट केलेली. अशी वरून कोथिंबीर घातली ना त्याची टेस्ट वेगळी येते, छान लागतो पुलाव. कोथिंबीर व्यवस्थित पुलावामध्ये मिक्स करून घेऊ आणि बघा अगदी कलरफुल मस्त कॉर्न पुलाव या ठिकाणी आपला तयार झालेला आहे. आणि चव तर अप्रतिम लागते. म्हणजे नेहमी आपण त्याच प्रकारचे खिचडी खातो किंवा इतर पुलाव बनवतो,
पण हा पुलाव तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा, मस्त लागतो चवीला. तर या ठिकाणी छान असा कॉर्न पुलाव आपण एका सर्विंग प्लेटमध्ये सर्व करूया. रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. लाईक करायला विसरू नका. जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये. वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.